बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत आणि एकत्र आले जयकुमार गोरे यांनी असं स्टेटमेंट केले आहे की जरी एकत्र आले असले तरी तिने अनैसर्गिक आहे चुकी आहे आणि तिथं त्याला जनता मान्य करणार नाही. बार्शीमध्ये दोन शिवसेना एकत्रित आल्याचं तुमच्या माध्यमातून कळत आहे, परंतु त्या ठिकाणी असलेले जयकुमार गोरे हे वारंवार काहीतरी महायुतीमध्ये बिघाड व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात, असं एकंदर चित्र आहे. एक प्रकारे दडपशाहीचा जो मार्ग आहे त्याने त्या भागामध्ये जो अवलंबला आहे त्याच्यामुळे कदाचित ही युती झाली असावी. म्हणून दुसरी अनैसर्गिक युती होण्यापेक्षा जर असलेले युतीच्या लोकांना सांभाळून घेतलं तर हा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे होती. म्हणून आता तिथे नेमकं काय घडेल, लोक स्वीकारतील नाही स्वीकारतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाच माहिती पडेल. संजय राऊत यांनी टीका केली आहे की संजय रुसून बसले मुंबईच्या सारख्या दिल्लीला चक्र आहे, गट स्थापना ही घटक स्थापना करून पुढे जाऊ शकते मुंबई महापौरपदांनी त्यांनी टीका केली. आम्हाला गट कधी स्थापन करायचा आहे, काय करायचं आहे यासाठी कुणाला विचारण्याची गरज नसते. एखाद्या पक्षाचे किती नगरसेवक आले आणि त्याचा गट कोणी स्थापन करायचा यासाठी कुणाची परमिशन घेणं कधी गरजेचं नाही आणि ते करणार सुद्धा नाही. एकनाथ शिंदे साहेब अत्यंत विचारपूर्वक निर्णय करतात. कोण दिलं पाहिजे, असलेल्या नगरसेवकापैकी कुणाला गटनेता केलं पाहिजे हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेतात. म्हणून त्याच्यावर काहीतरी वादळ उठवणं, त्यासाठी काय दिल्लीला चक्रा मारतायत. अरे काय आम्ही काय तुमच्यासारखे आहोत का? कधी शरद पवारच्या घरी, कधी सोनिया गांधीच्या घरी, कधी राहुल गांधीकडे, हे प्रकार आमच्याकडे नाही आहेत. आम्ही ठोस निर्णय घेणारे लोक आहोत. म्हणून शिंदे साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेत असतात. म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा रोज शिंदे का शिंदे हे जे तुमचं रोजचं पुराण चालू आहे ना, आता हे बंद करा. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवल्यानंतर सुद्धा तुम्हाला शिंदेचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणून तुम्ही शिंदे साहेबांवर कितीही टीका करा, शिंदे साहेबांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरे असं म्हटले की दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून करणार नाही. मोदी शाह यांनी टीका केली, गद्दारासोबत गेलो तर मला बाळासाहेबांचं नाव घेता येणार नाही. आपलेच दांडे आपलं भाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत असं त्यांनी अमित शहा आणि मोदीवर टीका केली. अमित शहा मोदी हे व्यापारी आहेत हे आता तुम्हाला कळालं. यापूर्वी सुद्धा तुम्ही ज्या झाडावर घाव घातलेत ते पातं कुणाचं होतं आणि दांडा कुणाचा होता. त्या लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांनी तुमचा दांड्यासारखा उपयोग केला आणि तुमचं असलेलं झाड तोडण्याचा प्रयत्न तुमच्याच हाताने झालेलं ते पाप आहे. म्हणून एका अर्थानं तुम्हीच या पक्षाशी केलेली ती गद्दारी म्हणता येईल. परंतु आता दुसऱ्याचं नाव दाखवायचा. आपलं झाड तोडताना सुद्धा तुम्ही हसत होता. कचरा गेला, पाचोळा गेला, नवी पालवी फुटेल अशा वल्गना तुम्ही केल्या आणि आपले असलेले निष्ठावान यांना तुम्ही स्वतःपासून दूर लोटले. हे पाप तुमचं आहे. म्हणून आता पाप झाकण्याचा प्रकार, असा केविलवाना जो प्रकार तुम्ही करताय हे लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. जर 2019ला तुम्ही दांडा म्हणून त्यांच्या हातात जर तुम्ही गेले नसते तर त्यांनी आपलं हे वटवृक्ष जे शिवसेनेचं होतं, जे शिवसेना प्रमुखाचं होतं, ते कधीच तुटलं नसतं, कधीच त्यात उन्मळून पडलंही नसतं. परंतु आता हे पाप तुम्हाला अखेरपर्यंत झोपू देणार नाही, एवढं निश्चित आहे. कल्याण डोंबिवली झालं त्यावरून शिसारी आली असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात माणसाचे लिलाव चालू आहे असे राज ठाकरेंनी व्यक्त केली. बघा, राज ठाकरे साहेबांनी कालच स्टेटमेंट केलेलं आहे. काही ठिकाणी लवचिकता ही वापरावी लागेल, करावी लागेल आणि मला वाटतं की त्यांचं मॅच्युअर्ड स्टेटमेंट आहे. अहंकार नसावा हेच त्याच्यातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांचा पक्ष कसा चालवायचा याची पूर्णपणे त्यांना जाणीव आहे. त्यांच्या पक्षाचे माजी आमदार पाटील तिथे आहेत. विदाऊट कन्फर्मेशन कोणताही निर्णय माजी आमदार पाटील सुद्धा घेणार नाही, त्याची मला खात्री आहे.
म्हणून झालेला त्यांनी त्या कल्याण डोंबिवलीमध्ये घेतलेला निर्णय हा मला वाटतं राजसाहेबाला विचारून घेतलेला आहे. त्यामुळं त्याच्यावर आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. पण एवढं निश्चित आहे, एखाद्या सत्तेमध्ये राहून काम करणं हे तिथलच्या नगरसेवकाला भावलेलं आहे. त्यामुळे ते गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम काही दिवसात दिसेल की चांगलीच कामं आम्ही कुणाचीही वैयक्तिक दुश्मनी धरत नाहीत, तर सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका जी आमची आहे, एकनाथ शिंदे साहेबांची आहे, त्याची पुष्टी तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल. पोलिसात मुस्लिमची तक्रार करतात. त्यांचे 4 नगरसेवक पळून गेले. कुठे गेले? अहो, पक्ष सांभाळताय का काय करताय? तुमचेच पक्षाचे नगरसेवक पळून जातात आणि त्यांच्याच विरोधात तुम्हाला तक्रार द्यावी लागते. किती दुर्दैव आहे. म्हणून ज्याला स्वतःची मुलं सांभाळता येत नाही त्यांनी इतरांना शहाणपण यापुढे तरी शिकवू नये. राज ठाकरे यांनी माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडणं होतं. राजसाहेबांनी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांशी हे त्यांना कधी भावलं नव्हतं. त्यांचं आणि शिवसेना प्रमुखाचं जे नातं तर आहेच आहे, परंतु जे भावनिक संबंध होते त्याची शिक्षा त्यांना 19 वर्ष त्या जखमीतून ते बाहेर निघत नव्हते. म्हणून राजसाहेब हे एकदम मृदू स्वभावाचे आहेत, प्रसंगी कठोरही आहेत, परंतु त्यांना कुठेतरी वाटत होतं की ज्यांच्यामुळं पक्ष, त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं की विठ्ठलाच्या बाजूला विजय झाला. महाराष्ट्र सदन अख्खं बनलंय 100 कोटीमध्ये, आरोप केले 700 कोटीचे. कसं ते आरोप टिकणार आहे? त्याची किंमत किती महाराष्ट्र सदनाची? 100 कोटी. आरोप किती? 700 कोटीचा. म्हणजे जे नव्हतं तेच भुजबळांच्या माथी मारायचा प्रयत्न केला होता, त्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यातून ते आज निर्दोष मुक्त झालेत. मग आम्हाला त्याचा आनंद आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण जवळपास झालेलं जमाना असं संजय राऊत म्हणाले की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील आणि सत्तेतून अजित पवारांनी बाहेर पडावं असे होते. राऊत रोज नवीन नवीन स्वप्न पाहतात, रोज नवीन नवीन भविष्य सांगत असतात. एकही त्यांचं भविष्य आतापर्यंत सक्सेस झालेलं नाही. आता अजितदादा त्यांच्याबरोबर शरद पवार बरोबर जाऊन महाविकास आघाडीत जातात का शरद पवार अजितदादा बरोबर माहितीत येतात, हे येणाऱ्या काही काळामध्ये दिसेल. म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की अजितदादा आणि शरद पवार आता एकत्र येण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहे. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य आहे पंतप्रधानांमध्ये नोकरी करायची नाही माणूस पोट भरण्याची घेतो, मग त्यावर ती टाका जरी कधीपर्यंत निवड झाल्यानंतर नारायणचे महत्वाची पद वरही विधानसभेतच का असं नाराजांचा सवाल आहे. आता त्यांना का देण्यात आलं, काय कारण आहेत या बाबतीत पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्यामुळे त्याच्यावर आम्ही काही भाष्य करणार नाहीत. परंतु एवढं निश्चित आहे की उबाठामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर तर निश्चित जाणवतोय आणि मला वाटतं भविष्यामध्ये सुद्धा आणखीन एकदा उबाठामध्ये याशा विषयावरून फूट पडण्याची गुलाम म्हणतात, त्या टायमाला त्यांनी स्वतःमध्ये पाहिलं पाहिजे की आपण कोणत्या धर्तीचे गुलाम आहोत, कोणत्या धर्तीचे दलाल आहोत. या दलालांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. काल उद्धव ठाकरे म्हणजे गद्दार झाले नसते तर आज इतिहास वेगळा असता. याची चूक कुणाची होती? चूक कोणी केली? गद्दारी कोणी केली? 19 साली शिवसेना भाजपच्या युतीमध्ये आपण सर्वजण आलो होतो निवडून. कशासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहिजे होती? सत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी. म्हणून केलेलं पापाचं फळ हे भोगावं लागतील आणि आता ते भोगतायत. म्हणून आता झालेली घटना त्याच्यावर पश्चाताप किती वर्ष करणार आहात हा एकदा विचार करा. तुम्ही म्हणजे हिंदू, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे मराठी माणूस, तुम्ही म्हणजे इकडचे डेव्हलपमेंट, तुम्हीच सर्व काही आहात आणि बाकीचे सगळे उरलेले सर्व गद्दार आहेत. हे जे काही तुमचं भ्रम आहे ना, हा डोक्यातून काढा. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नव्हे, तुम्ही म्हणजे हिंदू नव्हे, तर आम्ही सर्वजण आहोत. म्हणून हा महाराष्ट्र मजबूत आहे. ठाकरे नाव पुसायला अनेक लोक आहेत, पण ते नाव पुसू शकलं नाही. मला अभिमान आहे.
कोण नाव पुसायच्या भानगडीत जाईल हो? काय नाव पुसायचं गरज आहे? कशासाठी नाव पुसायचंय? ठाकरे असं म्हणाले, हिंदूवर जे बोललं जातं, राजकारण केलं जातं, हे बाळासाहेब आंबेडकर त्यांना बघवलं नसतं. नक्की राज साहेबाला काय बोलायचं हे त्याच्यातून लक्षात येतं. कधी हिंदुत्वावर बोलायचं, कधी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करायची, कधी मुसा सारख्याला रॅलीमध्ये फिरवायचं. हे हिंदुत्व बाळासाहेबाला पचनी पडलंच नसतं, म्हणून तो उपरोधक मारलेला टोला आहे. त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. देखिए, हम बाला साहब ठाकरे साहब की इज्जत कल भी करते थे, आज भी करते हैं और आने वाले समय भी करेंगे. बाला साहब ठाकरे ऐसे नेता थे जिन्होंने हम जैसे लोगों को ये राजनीति में लाया है, बड़ा किया है. इसका मतलब ये नहीं है कि उनके सुपुत्र ने जो गलती की है उसको हम उनकी पाठरखन करें या तो उनको सपोर्ट करें. इसलिए हमारा बीजेपी से जो गठबंधन है वही गठबंधन हम निभाएंगे और महायुति का ही झंडा ये मुंबई महानगर पालिका पर लहराएगा. ऐसा नहीं होता. ये सभी स्टेट के बारे में हमारी ये राय रहती है. आज अब आपने देखा होगा कि महाराष्ट्र सदन भी गुवाहाटी में भी बन रहा है, महाराष्ट्र सदन दिल्ली में भी है, महाराष्ट्र सदन गुजरात में भी हम कर रहे हैं. तो ऐसा जब अनेक बिहार में भी हमारा सदन हो रहा है, तो जब एक में के ऊपर संस्कृति की जो अपने जो लोग उधर रहते हैं तो उनके लिए जब अपन अच्छे से काम होए इसलिए किया जाता है. इसमें जात पात या तो स्टेट का तनाव होने की कोई जरूरत नहीं, कोई करना भी नहीं चाहिए. कोई करेगा तो सरकार उसकी गंभीरता से दखल लेगी.